नमस्कार, मी गणेश जाधव. जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. जालन्यात पुन्हा एकदा शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन जालना भागातील बिगारी चौकात सकाळी 8 ते 9च्या सुमारास वैयक्तिक वादातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात दिगंबर भीमा दरेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. जालना शहरातील नवीन जालना भागातील बिगारी चौकात आज सकाळी 8 ते 9 वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. वैयक्तिक वादातून अज्ञात व्यक्तीने दिगंबर भीमा दरेकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दिगंबर दरेकर गंभीर जखमी झाले. घटनेनंतर जखमी अवस्थेत दिगंबर दरेकर यांना तात्काळ जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आलंय. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भेट देऊन जखमींची चौकशी केली. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू करण्यात आलाय. दरम्यान सकाळच्या वेळी वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. हल्लेखोर कोण आहे, हल्ल्याचं नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय. शहरातील बिगारी चौक जे आहे तिथे काही चाकू हल्ला झाला, काय घटना? बिगारी चौक येथे आज रोजी सकाळी 8 ते 9च्या सुमारास सकाळी दिगंबर भीमा दरेकर यांना कदाचित त्यांच्याच परिचयाच्या एका व्यक्तीनं वैयक्तिक वादातून चाकू मारलेला आहे. तर दिगंबर भीमा हे दरेकर यांना वैद्यकीय कामासाठी वैद्यकीय इलाजासाठी पुढच्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि अजून MLC प्राप्त झाल्यानं तसा गुन्हा दाखल अजून झालेला नाही. दाखल करत आहोत. प्रकृती कशी आहे? प्रकृती सध्या स्टेबल आहे. जालना शहराच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला आहे. नव्यानं स्थापन झालेल्या जालना महापालिकेच्या पहिल्या महापौरपदी नगरसेविका वंदना मगरे यांची निवड करण्यात आली आहे. तर आज पार पडलेल्या अधिकृत निवड प्रक्रियेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवड झाल्यानंतर वंदना मगरे यांनी आजच आपल्या महापौर पदाचा कार्यभार देखील स्वीकारला आहे. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. जालना महानगरपालिकेची निवडणूक पार पडल्यानंतर महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या निवड प्रक्रियेत महापौर पदासाठी नगरसेविका वंदना मगरे तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजेश राऊत यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. अन्य कोणतेही अर्ज दाखल न झाल्याने वंदना मगरे यांची महापौरपदी तर राजेश राऊत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड करण्यात आली. आज जालना महानगरपालिकेत पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत अधिकृतरित्या या निवडीची घोषणा करण्यात आली. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांनी कामकाज पाहिले. निवड जाहीर झाल्यानंतर वंदना मगरे यांनी जालना महापालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून आपल्या पदाचा आजच कार्यभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचं अभिनंदन करण्यात आले. या विशेष सर्वसाधारण सभेला माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कराबा दानवे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी वंदना मगरे यांची निवड झाल्याने शहराच्या विकासाच्या दृष्टीने नवे पर्व सुरू झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. कामाला असून खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहात. काय वाटतं, काय भावना आहे? भावना ही आहे की सगळे वरिष्ठांचे आभार आहे आणि सर्व जालन्याचा विकास हाच अजेंडा राहील. स्वच्छता आणि गुन्हेगारी यावर प्रमुख लक्ष राहील. रस्ते, नाल्या सगळं याकडे पूर्ण लक्ष आम्ही महापौर आणि उपमहापौर आणि सगळे आमचे नगरसेवक आम्ही पूर्ण जालना जितका चांगला करता येईल तेवढा करू. आज तुमची दोघांची अधिकृत महापौर आणि उपमहापौर म्हणून निवड झाली आहे. हो. कशा प्रकारे शहराचा कायापालट करणार? कायापालट असं करणार की रस्ते आहे, स्वच्छतेचा प्रश्न आहे तो मार्गी लावणार आणि जालन्यामध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे त्यावर आम्ही परिपूर्ण लक्ष करणार. जालना महापालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि भारतीय जनता पक्षानं स्वबळावर 65 जागा या ठिकाणी उभ्या केल्या. त्यापैकी 41 जागेवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार
निवडून आले आणि त्यामुळं महापालिकेमध्ये आम्हाला बहुमत मिळालं. यामध्ये आमच्या राज्याचे माजी मंत्री बबनरावजी लोणीकर, कैलासजी गोरंट्याल, नारायण कुचे, भास्करआबा दानवे आम्ही सर्वांनी एकत्रितरित्या टीमवर्कनं काम केलं आणि त्यामुळे हा विजय आम्हाला मिळू शकलेला आहे. हा विजय आम्ही जालना शहराला समर्पित केलेला आहे. आज या ठिकाणी भाजपचे पहिले महापौर महापालिकेचे आणि उपमहापौर आम्ही आज अधिकृतरित्या त्यांच्या खुर्चीवर नेऊन बसवले आणि कारभाराची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. मला असं वाटतं की या जालना जिल्ह्यातली जनतेच्या आणि शहरातील जनतेच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षेची आम्हाला जाणीव आहे आणि पुढच्या काळात मग वीज असेल, पाणी असेल, रस्ते असेल, आरोग्य असेल किंवा जालना शहराची स्वच्छता असेल, या सर्व बाबीकडं आम्ही बारकाईनं लक्ष देऊन या समस्या सोडवण्याचा भविष्यात आम्ही विचार करणार आहे. जालना शहरातल्या जनतेला माननीय रावसाहेबजी दानवे, माननीय कैलासजी गोरंट्याल, माननीय नारायणराव कुचे, आमचे शहर महानगराध्यक्ष भास्करआबा दानवे, आम्ही सर्वांनी शहरामध्ये माननीय पंतप्रधान मोदीजींच्या नावावर मतं मागितली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा झाली आणि मुख्यमंत्री महोदयांनी मराठवाड्यातलं आणि राज्यातलं जालना शहर टॉप 10 शहर करू, शहराचा विकास करू, शहराला निधी देऊ, अशा प्रकारचं आश्वासन राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं. म्हणजे मोदीजींच्या नेतृत्वात, माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही ही निवडणूक लढवली. शहरातल्या जनतेला आव्हान केलं. व्यापारी आहेत, डॉक्टर आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, कामगार आहेत, सर्वांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून मतं दिली आणि 41 जागा भारतीय जनता पक्षाच्या एक हाती सत्ता आलेली आहे. वंदनाताई मगरे ह्या महापौर झालेल्या आहेत, पहिल्या महापौर झालेल्या आहेत. राजेश राऊत हे उपमहापौर झालेले आहेत. केंद्राचा आणि राज्याचा विकासासाठी निधी आणून या शहराचा कायापालट करण्यासाठी ही महानगरपालिका काम करेल. सन्मान्य नरेंद्रभाई मोदी, सन्मान्य अमितभाई शाह, सन्मान्य देवेंद्र फडणवीस जी, सन्मान्य रवींद्र चव्हाण जी, सन्मान्य बावनकुळे यांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. कारण त्याने सन्मान्य रावसाहेबजी दानवे साहेब, सन्मान्य बबनराव लोणीकर जी, सन्मान्य नारायण कुचे जी, सन्मान्य संतोष दानवे जी, सन्मान्य भास्कर आबा आणि कैलास गोरंट्याल यांच्यावर जे त्यांनी विश्वास ठेवला, मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो. हा विजय आमचा सर्वांचा एकजुटीचा विजय आहे आणि निश्चितही आजचा विजयाचा दिवस म्हणजे माझे मित्र अरुण मगरे याला खरी श्रद्धांजली आज आम्ही दिली. आज पाण्याचा प्रश्नाबद्दल दानवे साहेब, लोणीकर साहेब बोलले, मी जास्त बोलत नाही, पण माझी एक सर्वात मोठी मागणी ही राहील की आपण जालना शहरातून स्टेट GST 500 करोड रुपये आपण प्रतिवर्ष भरतो. त्याप्रमाणे परती ते पैसे आले पाहिजे, पण त्याप्रमाणे पैसे येत नाही. सध्या आपला 3 किंवा 4 कोटी रुपये पर मंथ येतात. आपल्याला 15 ते 20 कोटी पर मंथ आला पाहिजे. त्यासाठी मी दानवे साहेब, लोणीकर साहेब, नारायण कुचे साहेब सोबत आम्ही मुख्यमंत्र्याला भेटणार आहे. कारण ते आमच्या हक्काचे पैसे, काही शासनाचे वेगळे पैसे मागत नाही, त्यांचे पैसे आम्हाला तुम्ही द्या म्हणून आम्ही मागणी कर. त्याची स्ट्रॅटेजिकल जी आहे मी तयार केलेली नेत्या लोकांना दाखवणार, ते करणार आहे. आणि दानवे साहेब, लोणीकर साहेबने शब्द दिलं नारायण कुचे साहेबांनी की रोज पाणी देऊ. त्या पाण्याचं जे काम चालू आहे ते त्याला आता फंडिंग बंद झालं म्हणून ते रुकलेलं आहे. त्याचे पैसे लवकर कसे घेता येईल त्याचे आम्ही प्रयत्न करणार. हे 2 प्रश्न करणार. विजेचा प्रश्न आहे, बाकी जे असेल ते 100% सोडण्याचा प्रयत्न करणार. आणि हा ऐतिहासिक विजय जे झाला याबद्दल जालन्याची जनतेला मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपण आपल्या पत्रकार बंधूंचा बी मी आभार व्यक्त करतो. कारण पत्रकार बंधूला बी असं वाटत होतं की युती नको, भाजप एक हाय लढवा असं तुमची इच्छा होती, माझी नाही, तुमची सर्वांची इच्छा होती. आणि तुम्ही जे आम्हाला त्या दिवशी तुम्ही आमचा मनोबल वाढला, तुमचंही धन्यवाद. हे बघा, आदरणीय दानवे साहेब, आदरणीय लोणीकर साहेब, आदरणीय नारायण कुचेजी, संतोषजी यांच्या नेतृत्वात आम्ही लढवणार. म्हणजे आम्ही तर आता आमची निवडणूक पार पडली, पण त्यांना आम्ही कशी मदत केली पाहिजे त्यासाठी आम्ही स्ट्रॅटेजी तयार करणार आहे.
आणि 100% जिल्हा परिषदवरील भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, या मी तिन्ही नेत्याकडून तुम्हाला आश्वासन देतो. शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना प्राथमिक विभागाच्या वतीनं हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचं बघायला मिळालं. शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना प्राथमिक विभागाच्या वतीने हुतात्मा जनार्दन मामा नागपूरकर जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा जिल्हा परिषद सभागृहात संपन्न झाली. या स्पर्धेचं उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसुडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी शिक्षणाधिकारी संगीता भागवत, शिक्षणाधिकारी माध्यमिक बाळासाहेब खरात, प्राध्यापक डॉक्टर रावसाहेब ढवळे, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, गिरीश पुजारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धेत एकूण प्राथमिक विभागाचे 16, माध्यमिक विभागाचे 16 असे एकूण 32 संघ सहभागी झाले होते. यांना विषय देण्यात आला होता संयुक्त कुटुंब एकत्र आजच्या काळाची गरज आहे किंवा नाही या विषयावर वादविवाद स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राजेंद्र कायदे यांनी केले. यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती. जीवन जगत असतो. प्रत्येक सदस्याला त्याच्या खाजगी जागा व एकांत मिळणे कठीण होऊन त्यांच्या विचारांमध्ये आवडीनिवडींमध्ये भिन्नता येऊन संघर्ष निर्माण होतो. आणि म्हणूनच मी म्हणते की संयुक्त कुटुंब पद्धती ही काळाची गरज नाही. आत्ताच माझ्या मैत्रिणीने संयुक्त कुटुंब पद्धतीचे महत्व विशद करताना लाखो वर्षांचा इतिहासाचा दाखला याचे महत्व विद्यार्थ्यांना समजून द्या असे सांगितले. अहो याउलट मी तर म्हणेन इतिहासाची पाने चाळत बसण्यापेक्षा स्वतःच्या हिमतीवर इतिहास बदलून दाखवण्याची धमक ठेवा. अरे स्वप्नांची मालिका उभी करण्यात तूच आधार हो स्वतःचा. अरे स्वप्नांची मालिका उभी करण्यात तूच आधार हो स्वतःचा. स्वावलंबी हो जीवनभर मग बहरी तुझ्या जगण्याचा मग बहरी तुझ्या. जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामींच्या 222व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त स्वामींच्या समाधी स्थळाला अननसाची खास आरास करण्यात आली. 222व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामींच्या मंदिराला केलेली आकर्षक सजावट सध्या भाविकांचं लक्ष वेधते. जालन्याचे आराध्य दैवत श्री आनंदी स्वामी महाराजांचा 222वा संजीवन समाधी सोहळा आज भक्तिभावात साजरा केला जातोय. या निमित्ताने आनंदी स्वामी महाराजांच्या समाधी स्थळाला खास अननसाची आकर्षक आरास करण्यात आली आहे. आज प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या जालन्यातील श्री आनंदी स्वामी महाराजांचा संजीवन समाधी सोहळा असल्याने मंदिर परिसर भक्तांनी गजबजून गेलाय. या सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामीच्या मंदिराला विशेष आणि आकर्षक सजावट करण्यात आली आहे. समाधी स्थळाला अननसाची आरास तर मंदिराच्या गाभाऱ्याला झेंडूच्या फुलांसह शोभेच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मंदिराला करण्यात आलेली ही सजावट भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेते. जे भाविक आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जाऊ शकत नाही ते जालन्यात येऊन श्री आनंदी स्वामी महाराजांचं दर्शन घेतात. त्यामुळेच श्री आनंदी स्वामी मंदिरास प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. आज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आनंदी स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतीये. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील भागात. तोपर्यंत पाहत राहा M7 न्यूज.
आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, जंग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम। उपलब्ध सुविधा ICU, NICU, जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध। महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी।